या जगात माणूस थकतो, पण तो थकतो तो शरीराने नाही, तो थकतो मनाने, तो थकतो आशेने, तो थकतो विश्वासाने. सगळं असूनही काहीच नाही असं वाटणं हेच तर खरं दुःख असतं ना. लोक असतात पण आपलेपणा नसतो, शब्द असतात पण आधार नसतो, देव असतो पण जवळ वाटत नाही. अशा वेळी कोणीतरी आतून हळूच म्हणतं, थांब, मी आहे. ही हाक आवाजात नसते, ती अनुभूतीत असते. ही हाक आहे श्री स्वामी समर्थांची. स्वामी समर्थ म्हणजे केवळ संत नव्हेत, ते म्हणजे चेतना, ते म्हणजे जागृती, ते म्हणजे माणसाच्या आतला देव जागा करणारी शक्ती. त्यांचं आयुष्य इतिहासाच्या चौकटीत बसत नाही, कारण ते इतिहास बनवत नव्हते, ते माणूस घडवत होते. दत्त संप्रदायातील हा महान अवतार अक्कलकोटच्या भूमीत स्थिरावला आणि त्या क्षणापासून त्या मातीत कृपेचा श्वास मिसळला. स्वामी समर्थ राजवाड्यात जन्मले नाहीत आणि ते मठातही राहिले नाहीत. ते रस्त्यावर होते, ते झाडाखाली होते, ते स्मशानात होते, ते भक्ताच्या हृदयात होते. कारण त्यांना भिंतीची गरज नव्हती, त्यांना अंतकरण हवं होतं. त्यांचा वेश एकदम साधा, अंगावर फाटकी वस्त्र आणि देहावर धूळ होती. डोळ्यात मात्र अनंत आकाश दिसत होतं. ते खूप कमी बोलायचे, पण जे बोलायचे ते आत्म्यात खोल उतरायचं. ते रागवायचे, पण त्या रागातही करुणा असायची. ते कठोर वाटायचे, पण त्या कठोरतेमध्येही माया असायची. कारण स्वामी समर्थ हे बाह्य भावना नाही, ते आतील परिवर्तन घडवत. भक्त त्यांच्याकडे जायचा मागण्या घेऊन. कोणी म्हणायचा, स्वामी मला पैसा हवाय, कोणी म्हणायचा, स्वामी मला आरोग्य हवंय, कोणी म्हणायचा, स्वामी माझा संसार वाचवा. पण स्वामी समर्थ मागण्या ऐकत नव्हते, ते माणूस वाचत होते. ते पाहायचे मनात काय आहे, नेमकं भीती आहे का, लोभ आहे का, अहंकार आहे का, की ही याची श्रद्धा आहे. म्हणूनच ते मागण्या लगेच पूर्ण करत नसत. त्याआधी मन मोडायचे, अहंकार तोडायचे, आत्मा शुद्ध करायचे. कारण कमजोर मनाला एखादा आशीर्वाद देखील ओझच ठरतो ना. स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घ्यायचे. ते दुर्लक्ष करायचे, ते कठोर बोलायचे, ते अपमानही करायचे. पण ही क्रूरता नव्हती, ही तर प्रक्रिया होती. जसं मातीला तापवून भांड तयार केलं जातं, तसं माणसाला तापवून ते भक्त तयार करायचे. जो सहन करतो तो घडतो, जो तक्रार करतो तो दूर जातो. स्वामी समर्थ तक्रार करणाऱ्यांना नाही, शरण जाणाऱ्यांना स्वीकारतात. आणि अक्कलकोटचा हा राजा असो की रस्त्यावरचा भिकारी, या दोघांसाठी स्वामी समर्थांकडे एकसारखे स्थान असायचे. राजाचा अहंकारही त्यांनी मोडला आणि भिकाऱ्याला त्याचा आत्मसन्मानही मिळवून दिला होता. कारण स्वामी समर्थ कोणताही सामाजिक भेद मानत नव्हते, ते फक्त एकच भेद मानायचे, तो श्रद्धा आणि अश्रद्धा या दोघांतला. त्यांचे चमत्कार हे प्रदर्शनासाठी नव्हते, ते परिवर्तनासाठी होते. कोणाचा रोग बरा झाला, कोणाचा मृत्यू टळला, कोणाचं बाळ वाचलं, कोणाला नोकरी मिळाली, तर कोणाचा संसार वाचला. पण स्वामी समर्थ कधी हे स्वतःला या कर्तृत्वाचं श्रेय घेताना नाही दिसले. ते म्हणायचे, विश्वास तुझा आहे, मी फक्त त्याचं माध्यम आहे. आणि ही ओळ भक्तीचं तत्वज्ञान आहे. स्वामी समर्थांचा खरा संदेश हा चमत्कार नाही, तो आहे शरणागती, पूर्ण झुकणं, पूर्ण सोपवणं आणि पूर्ण विश्वास ठेवणं. ते म्हणायचे, मी चालवतो रे. आणि हे तिन्ही शब्द फक्त वाक्य नाहीत, ती एक जीवन पद्धती आहे. जेव्हा माणूस स्वतः चालवायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तो थकतो. जेव्हा माणूस स्वामीवर सोडतो, तेव्हा तो ॲक्च्युली हलका होऊन जातो. आजही अक्कलकोटमध्ये गेल्यावर हवा वेगळी भासते, वेगळी शांतता जाणवते, वेगळी ऊर्जा जाणवते. कारण तिथे देवालय नाही, तिथे अनुभूती आहे. स्वामी समर्थ हे मूर्तीमध्ये नाहीत, ते भाविकांच्या आणि त्या प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेमध्ये आहेत. कोणी आजारी पडतो आणि म्हणतो, स्वामी वाचवा. कोणी अपयशी होतो आणि म्हणतो, स्वामी मला मार्ग दाखवा. कोणी कोसळतो आणि म्हणतो, स्वामी मला उचला. आणि आश्चर्य म्हणजे या सगळ्यांना काही ना काही मार्ग नक्की उघडतो. कधी माणसाच्या रूपात, कधी संधीच्या रूपात, कधी विचारांच्या रूपात, तर कधी धैर्याच्या रूपात. स्वामी समर्थ देव म्हणून येत नाहीत, ते आधार म्हणून येतात. ते चमत्कार म्हणून येत नाहीत, ते परिवर्तन म्हणून येतात. ते दूर बसून पाहत नाहीत, ते आयुष्यात उतरतात. ते फक्त संकट दूर करत नाहीत, ते खरा माणूस घडवतात. आजच्या जगात माणूस सगळं मिळवतो, पैसा, यश, नाव, प्रतिष्ठा, पण तो एक गोष्ट आणि त्याच्या आजूबाजूचं सगळं हरवून बसतो.
असतो, ती म्हणजे शांतता, समाधान आणि त्याचा जीवनातला अर्थ. स्वामी समर्थ माणसाला परत आत आणतात. ते सांगतात, तू स्वतःला बाहेर शोधू नकोस, अरे स्वतःच्या आत पहा, कारण देव मंदिरात नाही, तो तुझ्या मनात आहे. जर आज तू थकला असशील, जर आज तुला का वाटत असेल की आता काहीच उरलं नाही ना, तर एकच कर, तुझे डोळे मीट, श्वास घे आणि हळूच म्हण, श्री स्वामी समर्थ. मोठ्याने नाही, दाखवण्यासाठीही नाही, लोकांसाठीही नाही, फक्त तुझ्या मनातून एकदा म्हण. कारण खरं नातं शब्दांनी नाही तर ते अनुभूतीने जुळतं. आणि लक्षात ठेव, जिथे माणूस संपतो ना, तिथून स्वामी समर्थ सुरू होतात. माणसाचं आयुष्य हे नेहमी सरळ नसतं. कधी उतार, कधी चढ, कधी अंधार तर कधी प्रकाश. पण अडचण या चढ उतारांची नाहीच, अडचण आहे ती एकटेपणाची. आपण सगळं सहन करतो, पण जेव्हा मनात प्रश्न उभा राहतो की खरंच माझ्यासोबत कुणी आहे का, तेव्हा स्वामी समर्थांची आठवण येते. स्वामी समर्थ भक्ताला कधीच एकटा राहू देत नाहीत. ते शांतपणे पाठीशी उभे राहतात, कधी स्पष्टपणे तर कधी अदृश्यपणे. त्यांची उपस्थिती डोळ्यांना दिसत नाही, पण आयुष्याला वळण नक्की देऊन जाते. स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात दुःख मुद्दाम आणत नाहीत, पण दुःख आलं तरी त्यातून मार्ग कसा काढायचा हे मात्र शिकवतात. कारण दुःख टाळता येतं, पण टाळणं म्हणजे घडणं नाही. स्वामी समर्थ घडवतात. ते माणसाला कमजोर होऊ देत नाही, ते त्याला आतून मजबूत करतात. आणि म्हणूनच अनेक भक्त सांगतात, संकट संपलं नाही, पण तरी मी बदललो. हीच तर खरी कृपा आहे ना. स्वामी समर्थ फक्त समस्या सोडवत नाहीत, ते समस्येला पाहण्याची दृष्टीच बदलून टाकतात. जेव्हा भक्त त्यांच्याकडे जातो तेव्हा तो म्हणतो, स्वामी माझं आयुष्य का असं आहे. स्वामी समर्थ उत्तर देत नाहीत, ते अनुभव देतात. आणि त्या अनुभवानंतर भक्तालाच त्याचं स्वतःच उत्तर सापडतं. स्वामी समर्थ माणसाला जबाबदारीपासून पळू देत नाहीत. ते म्हणत नाहीत सगळं मी करतो, ते म्हणतात तू प्रयत्न कर, मी तुला साथ देतो. ही साथ हात धरून चालण्याची नाही, तर पडल्यावर उचलून धरण्याची असते. अनेकदा भक्त प्रार्थना करतो, स्वामी माझं दुःख लगेच संपवा, पण स्वामी समर्थ उत्तर देत नाहीत. कारण लगेच मिळालेली गोष्ट मनात कधीच खोल रुजत नाही. स्वामी समर्थ भक्ताला थांबायला शिकवतात, संयम शिकवतात आणि विश्वास शिकवतात. आणि जेव्हा जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तेव्हा कृपा पावसासारखी कोसळवतात. तेव्हा भक्त म्हणतो, स्वामी आता कळलं का उशीर झाला. स्वामी समर्थ हे वेळेचे मालक आहेत. त्यांची वेळ कधीच चुकत नाही. आपण घाई करतो कारण आपल्याला भीती असते. स्वामी समर्थ घाई करत नाहीत, कारण त्यांना संपूर्ण चित्र आधीच दिसलेलं असतं. भक्तांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, स्वामी समर्थ कधीही भक्तांचं वाईट ठरवत नाहीत. कधी कधी त्यांची वाट कठीण नक्की वाटते, पण ती वाट आपल्याला मोठं बनवते. स्वामी समर्थ दुःख देत नाहीत, ते दुःखातून शहाणपण देतात. ते संपत्ती देत नाहीत, ते समाधान देतात. ते यश देत नाहीत, ते स्थैर्य देतात. म्हणूनच ज्यांनी एकदा मनापासून स्वामी समर्थांना स्वीकारलं, त्यांचं आयुष्य कधीच रिकामं राहत नाही. कधी प्रश्न असतात पण उत्तराची भीती नसते. कधी संकट असतं पण आधार मात्र पक्का असतो. स्वामी समर्थ भक्ताकडून मोठ्या गोष्टी मागतच नाहीत. ते म्हणतात, सकाळी उठून फक्त एकदा माझं नाव घे, संध्याकाळी झोपताना फक्त एकदा माझं नाव घे, आणि मनात फसवणूक नको, बस इतकंच. ही साधी गोष्ट आपलं आयुष्य बदलू शकते. आजही अक्कलकोटमध्ये असं वाटतं जणू स्वामी इथेच आहेत. आजही ते फिरत आहेत आणि आजही ते तुझ्याकडे, माझ्याकडे पाहत आहेत. आणि कदाचित आजही ते कुणाच्या तरी आयुष्यात हस्तक्षेप करून त्याचं आयुष्याचं कल्याण करत आहेत. कुणाच्या रूपात हे सांगता येत नाही, पण स्वामी मात्र आहेत. कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एका वाक्याच्या रूपात, तर कधी अचानक सुचलेल्या विचाराच्या रूपात. पण जेव्हा तो क्षण येतो तेव्हा भक्त ओळखतो, हे स्वामींचंच काम आहे.
स्वामी समर्थ ओळख पटवून देत नाहीत, ते अनुभवातून विश्वास निर्माण करतात. जर आज तू थांबलेला असशील, गोंधळलेला असशील, काहीच कळत नसेल, तर स्वतःला दोष देऊ नकोस. कदाचित स्वामी समर्थ तुला नवीन दिशेसाठी तयार करत असतील. डोळ्यांना दिसणारा मार्ग हा नेहमीच योग्य असेल असे नाही. कधी कधी अंधारातूनच प्रकाशाकडे जाता येतं आणि त्या अंधारात स्वामी समर्थ तुझा हात धरून असतात. फक्त तू त्यांचा हात सोडू नकोस. शेवटी एकच सत्य आहे, स्वामी समर्थ तुझ्या आयुष्याचा भाग नाहीत. अरे तेच तर तुझं आयुष्य आहेत. जिथे तू थांबतोस तिथे ते चालू होतात. जिथे तू हार मानतोस तिथे ते तुला उभं करतात. जिथे तू रडतोस तिथे ते ऐकतात. आणि म्हणून आजही, आत्ता, या क्षणी मनात एकदाच म्हण, श्री स्वामी समर्थ. काहीही मागू नकोस, काहीही तक्रार करू नकोस, फक्त म्हण आणि बाकी सगळं स्वामींवरती सोड. माणसाचं दुःख हे नेहमी परिस्थितीमुळे नसतं, बहुतेक वेळा ते विचारांमुळे असतं. आपण जे घडलं त्यामुळे नाही, तर जे घडेल या भीतीमुळे जास्त त्रास सहन करतो आणि ही भीती हळूहळू मनावर राज्य करते. स्वामी समर्थ ही भीती काढून टाकत नाहीत, ते भीतीकडे पाहायला शिकवतात. कारण भीती पळवली तर ती वाढते आणि स्वीकारली तर ती विरघळते. स्वामी समर्थ भक्ताला स्वतःशी प्रामाणिक व्हायला लावतात. ते विचारतात, तू खरंच दुखावला आहेस की फक्त तुझ्या अपेक्षा मोडलेल्या आहेत? आणि हा प्रश्न मात्र मनाला हादरवतो, कारण आपण दुःखी तर असतो असंही नाही, आपण अपेक्षांनी जखमी झालेलो असतो. स्वामी समर्थ अपेक्षा कमी करायला सांगत नाहीत, ते अपेक्षांवर अवलंबून राहू नकोस असं शिकवतात. कारण अपेक्षा माणसाला बांधून ठेवतात आणि श्रद्धा माणसाला मुक्त करते. भक्त आणि स्वामी यांचं नातं हे देण्या घेण्याचं नाहीये, हे व्यवहाराचं नातं नाहीच. अरे हे ओळखीचं नातं आहे. जिथे भक्त म्हणतो, स्वामी माझं आयुष्य सांभाळा, आणि स्वामी उत्तर देतात, तू आधी स्वतःला सांभाळ रे. आणि ही ओळ ऐकायला खूप कठोर वाटते, पण ती खरी मुक्त करणारी आहे. स्वामी समर्थ कधीच भक्ताला कमकुवत ठेवत नाहीत, ते आधार देतात, पण अवलंबित्व नाही. कारण अवलंबित्व हे भक्तीचं अंतिम ध्येयच नाही. भक्तीचं अंतिम ध्येय आहे ते आत्मविश्वास आणि ईश्वर विश्वास या दोघांचा समतोल. जेव्हा भक्त प्रत्येक निर्णयासाठी स्वामींना विचारतो तेव्हा तो थांबतो, पण जेव्हा भक्त प्रयत्न करून स्वामींवर सोडतो तेव्हा तो वाढतो. स्वामी समर्थ माणसाला स्वतःची ताकद ओळखून देतात. ते सांगतात, मी तुझ्या सोबत आहे, पण चाल तुलाच चालायची आहे. म्हणूनच खऱ्या भक्ताचं आयुष्य सोपं नसतं, पण ते स्थिर नक्कीच असतं. वादळे येतात पण मुळं खोल असतात. लोक विचारतात, तू इतका शांत कसा? आणि हा भक्त हसतो, कारण त्याला माहीत असतं माझ्या पाठीशी कोण उभा आहे. स्वामी समर्थ शांतता बाहेरून देत नाहीत, ते आतली गडबड थांबवतात. मनातला आवाज जेव्हा थांबतो तेव्हा स्वामी समर्थ ऐकू येतात. त्यांचा आवाज शब्दात नसतो, तो दिशेत असतो. कधी एखादी गोष्ट घडत नाही आणि आपल्याला वाटतं की स्वामी ऐकत नाही, पण खरं तर ते आपल्याला वाचवत असतात. आपल्याला न कळणाऱ्या मोठ्या अपघातांपासून, मोठ्या चुकींपासून, मोठ्या भ्रमांपासून. स्वामी समर्थ हो म्हणण्या इतकेच नाही म्हणायला देखील समर्थ आहेत, आणि त्यांची नाही ही नेहमी कृपेचीच असते. भक्ती म्हणजे सगळं मिळवणं नाही, भक्ती म्हणजे जे मिळालं नाही त्यालाही स्वीकारणं होय. हा स्वीकार आतून येतो, आणि जेव्हा तो येतो तेव्हा माणूस खरा हलका होतो. स्वामी समर्थ माणसाला हलका करतात. ते ओझी उचलत नाहीत, ते ओझी सोडायला शिकवतात. भूतकाळाचं ओझं, भविष्याची चिंता, लोकांची मतं, स्वतःबद्दलचा राग, हे सगळं हळूहळू गळून पडतं आणि उरतो फक्त हा एक क्षण, हा क्षण जिथे स्वामी समर्थ सर्वात जवळ असतात. जर आज तू खूप विचार करत असशील, तू खूप थकलेला असशील, मन सतत बोलत असेल, तर फक्त एकच गोष्ट कर, काही मिनिटं शांत बस. न काही माग, न काही विचार, न काही नाही, फक्त श्वास घे आणि सोड, आणि मनात एकच नाव ठेव, श्री स्वामी समर्थ. हळू, खूप हळू, कारण देवाकडे धाव घेतली तर आवाज येत नाही. देवाकडे शांतपणे गेलं तरच अनुभूती येते. आणि लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुला बदलायला आलेले नाहीत, ते तुला स्वतःकडे परत आणायला आलेले आहेत. आजचा माणूस खूप वेगात जगतो.
वेगात निर्णय, वेगात अपेक्षा, वेगात नाती, वेगात यश, सगळं वेगात. पण या वेगात एक गोष्ट मात्र मागे पडते, ती म्हणजे मन थांबत नाही, म्हणून शांतता मिळत नाही. स्वामी समर्थ या वेगाच्या विरोधात उभे राहतात. ते माणसाला सांगतात, थांब, सगळं धावण्याने सुटत नाही. आजचा माणूस नात्यांमध्ये थकतो, कारण तो प्रेम करतो पण त्याचा स्वीकार करत नाही. आपल्याला लोक आपल्यासारखेच वागावेत अशी अपेक्षा असते, आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा खरं मन तुटतं. स्वामी समर्थ नात्यांमध्ये ही एक वेगळी दृष्टी देतात. ते म्हणतात, समोरचा बदलावा अशी प्रार्थना करू नकोस, तू समजून घे, कारण समजून घेणं हेच खरं प्रेम आहे. स्वामी समर्थ तुटलेली नाती जोडायला शिकवत नाहीत, ते स्वतःशी तुटलेलं नातं जोडायला शिकवतात. जेव्हा माणूस स्वतःशी शांत होतो तेव्हा जग आपोआप सुसह्य होतं. अपयश हा शब्दच माणसाला घाबरवतो. आपण यशस्वी झालो तर सगळे आपले, आपण जर अपयशी झालो तर मात्र फक्त एकटेपणा आपला. स्वामी समर्थ अपयशाकडे देखील दंड म्हणून पाहत नाहीत, ते त्याला दिशा मानतात. ते म्हणतात, जे घडलं नाही ते तुला वेगळ्या मार्गासाठी तयार करत होतं. जर आज तू एखाद्या गोष्टीत हरला असशील तर स्वतःला कमी लेखू नकोस. कदाचित स्वामी समर्थ तुला मोठ्या गोष्टीपासून वाचवत असतील. स्वामी समर्थ आपल्याला सगळं मिळवून देत नाहीत, ते आपल्याला जे मिळालं नाही त्याचं ओझं काढून टाकतात. हेच तर खरी त्यांची कृपा आहे. स्वीकार हा शब्द खूप सोपा वाटतो, पण तो सगळ्यात अवघड आहे. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही, स्वीकार म्हणजे भांडणं थांबवणं. आणि स्वामी समर्थ आपल्याला भांडायला शिकवत नाहीत, ते आपल्याला ती भांडणं सोडायला शिकवतात. लोकांची मतं, समाजाचं ओझं, स्वतःवरचा राग, भूतकाळाची खंत, हे सगळं हळूहळू गळून टाकायला सांगतात. कारण जो माणूस इतकं ओझं घेऊन चालतो तो कसा आनंदी राहू शकणार आहे. स्वामी समर्थ आनंद देत नाहीत, ते आनंदावरचं ओझं काढतात. जेव्हा माणूस सोडतो तेव्हा तो मोकळा होतो, आणि मोकळ्या मनातच खरा देव उतरतो. शरणागती हा शब्द खूपदा चुकीचा समजला जातो. लोकांना वाटतं शरणागती म्हणजे कमजोरी, पण स्वामी समर्थ शरणागतीला सगळ्यात मोठी ताकद मानतात. शरणागती म्हणजे पळ काढणं नाही, शरणागती म्हणजे विश्वासाने उभं राहणं होय. तू प्रयत्न करतोस, तू पडतोस, तू पुन्हा उठतोस, आणि शेवटी म्हणतोस, आता पुढे तू पहा. हीच तर खरी शरणागती आहे. स्वामी समर्थ याच क्षणाची तो वाट पाहतायत, कारण तो क्षण आला की माणूस पूर्णपणे उघडा असतो. ना अहंकार, ना भीती, ना अपेक्षा, फक्त विश्वास. आणि त्या क्षणी स्वामी समर्थ पूर्णपणे उतरतात. कधी आयुष्य बदलून, कधी दृष्टी बदलून, शेवटी एक सत्य मात्र उरतं. स्वामी समर्थ आपल्याला आपल्यापासून वेगळं काही देत नाहीत, ते आपल्याला आपल्याच खऱ्या स्वरूपाशी जोडतात. आणि जेव्हा माणूस स्वतःला भेटतो तेव्हा त्याला देव भेटलेला असतो. जर आज या क्षणी तू शांत असशील तर जाण, स्वामी समर्थ तुझ्या जवळ आहेत. जर आज डोळे ओलावले असतील तर जाण, स्वामी समर्थ तुझं ऐकत आहेत. आणि जर आज तुझं मन हलकं वाटत असेल तर जाण, तुझी शरणागती सुरू झालेली आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन माणूस शेवटी एक गोष्ट शिकतो की सगळं आपल्याला जमत नाही, आणि सगळं आपल्या हातातही नसतं. आणि ही जाणीव दुःख देत नाही, ती खरी मुक्त करते. कारण ज्या क्षणी माणूस मान्य करतो की तो अपुरा आहे, त्याच क्षणी कृपेला जागा मिळते. स्वामी समर्थ या क्षणाचीच तर वाट पाहतायत. ते कधीही माणसाच्या अहंकारात उतरत नाहीत, ते उतरवतात ते माणसाला नम्रतेत. ते उतरतात त्या माणसाच्या अश्रूंमध्ये, ते उतरतात त्याच्या शांत स्वीकारामध्ये. माणूस आयुष्यभर देवाला शोधत राहतो, मंदिरात, ग्रंथात, कथांमध्ये, पण शेवटी देव सापडतो तो स्वतःच्या आत. आणि तेव्हा कळतं, स्वामी समर्थ कधीच दूर नव्हते. ते प्रत्येक श्वासात होते, प्रत्येक पडण्यात होते, प्रत्येक उठण्यात होते. ते फक्त आपण ओळखावं याची वाट पाहत होते. स्वामी समर्थ कधी म्हणत नाहीत, मी तुला सुख देतो. ते म्हणतात, मी तुला सहन करण्याची ताकद देतो. आणि ही ताकद सुखापेक्षा मोठी असते, कारण सुख क्षणिक असतं रे, पण ताकद आयुष्यभर साथ देते.
जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो तेव्हा तो शेवटचा शब्द म्हणतो, आता तुम्ही पहा. आणि हा शब्द पराभवाचा नाही, हा शब्द आहे विश्वासाचा, हा शब्द आहे स्वामी समर्थाचा आणि सर्वात प्रिय असणारा. कारण त्या क्षणी माणूस काहीही लपवत नाही, ना राग, ना अपेक्षा, ना तक्रार, फक्त स्वतःला. आणि जेव्हा माणूस स्वतःला देतो ना, तेव्हा देव स्वतःला देतो. स्वामी समर्थ जीवन बदलण्याचं वचन देत नाहीत, ते तुझी दृष्टीच बदलून टाकतात. आणि जेव्हा दृष्टी बदलते, अरे तेव्हाच तर खरं जीवन आपोआप बदलतं. दुःख राहतं पण ते तोडत नाही, आव्हाने राहतात पण ती घाबरवत नाहीत. कारण आत एक आधार तयार झालेला असतो. हा आधार बाहेरून दिसत नाही पण आतून सगळं सांभाळतो. स्वामी समर्थ माणसाला महान बनवत नाहीत, ते माणसाला खरा बनवतात. आणि खरा माणूस कधीच एकटा नसतो. आज या क्षणी जर तू हे ऐकत असशील तर जाण की हा योगायोग नाही. कदाचित तुला हेच ऐकायचं होतं, कदाचित स्वामी समर्थांनीच तुला इथे आणलं आहे. आता काही मागू नकोस, काही बदलूही नकोस, फक्त थोडा वेळ शांत बस, श्वास घे आणि सोड. मनात एकच नाव ठेव, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हळू, खूप हळू, शब्द नाही, जप नाही, आवाजही नाही, फक्त अनुभूती जग. आणि लक्षात ठेव, तू हरलेला नाहीस, तू थांबलेला नाहीस, तू संपलेलाही नाहीस, तू सांभाळलेला आहेस. कारण जिथे माणूस सोडतो तिथून स्वामी समर्थ सांभाळायला सुरुवात करतात. आणि शेवटी एकच ओळ तुझ्या सोबत राहू दे, मी नाही चालवत रे, स्वामी समर्थ चालवतात.